प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, बोलो यीशु मसीह की प्रभूची स्तुती असो. आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आजच्या दिवसामध्ये प्रभूचा आपण आभार मानूया. येणाऱ्या वचनासाठी मी प्रभू चरणाजवळ कशी प्रार्थना करूया. पिता परमेश्वर देव बापा, आकाश व पृथ्वीचा निर्माण करता प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या तुझ्या पवित्र वचनासाठी आम्ही तुला उंच करतो बापा. आजचं वचन आम्हा प्रत्येकांना अंतःकरणामध्ये रुजावं, तुझा गौरव व्हावा, समाधान अंतःकरण प्रभू तो आज आम्हाला दे. पवित्र आत्म्याद्वारे बापा तू आमच्याशी बोल. जकर्या 4:6 वचनाप्रमाणे दे बापा. बलाने नको, पराक्रमाने नको प्रभू, तर तुझ्या आत्म्याद्वारे तो आम्हाला चालू अशी प्रार्थना आणि विनंती करतो. तुला मान महिमाने गौरव बापा. नासुरेश ख्रिस्ताच्या नावाने मी मागतो, आमेन. सो प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया. माझ्या प्रेम प्रभूच्या स्तुती करूया. आजच्या वचनासाठी आम्ही प्रभूजवळ प्रार्थना केलेली आहे. लूका शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 5 ते 15 या वचनावरती आज आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. लूका शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, पहिला अध्याय वचन 5 ते 15 याचा आम्ही वाचूया. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माचे भविष्य. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माचं भविष्य या ठिकाणी हेडिंग लिहिलेलं आहे. प्रेनो आणि त्या वचनाकडे आमचं लक्ष केंद्रित करत परमेश्वर दररोज आणि दररोज त्याच्या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो. देवाचं प्रगटीकरण आम्हाला देव देतो. गुपित गोष्टी परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनाद्वारे देव आम्हाला काय करतो, प्रगट करतो माझ्या प्रेमाने. म्हणून आज आम्ही या वचनाकडे थोडंसं आमचं लक्ष केंद्रित करतो. परमेश्वर आम्हाला या वचनाद्वारे देव आम्हाला काय सांगत आहे त्याकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. अनेक वेळा आम्ही बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माबद्दल आम्ही वाचलेलं आहे. आम्ही अनेक सेवकांच्याकडून आम्ही ऐकलेलं आहे. वेगवेगळ्या गोष्टी परमेश्वर आम्हाला प्रगट केलेल्या आहे. पण आज परमेश्वर त्या वचनाद्वारे काय देवाशी बोलू इच्छित आहे याकडं आमचं लक्ष यावेळेला केंद्रित करूया आपण. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जकर्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशिबा वांज असल्यामुळे त्यास मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातीतही झाली होती. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता राजपदाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूचा पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. तर प्रभूचा धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जकर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जकर्या भिवू नको, जकर्या भिवू नको, तुझी विनंती आता ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि त्याचे नाव तू काय कर, योहान ठेव. प्रियानो, आज मला तुम्हाला या वचनाकडे तुमचं लक्ष मला केंद्रित करू द्या. बघा प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की बाप्तिस्मा करणारा योहानाचा जो जन्म आहे या जन्माबद्दल त्याच्या आई वडिलांचं नाव आहे जकर्या आणि अलिशिबा. जकर्या आणि अलिशिबा बद्दल असं म्हटलेलं आहे की ते दोघं उभय त्या देवाच्या दृष्टीने नीतिमान होते. काय होती? मला नीतिमान. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या सर्व विधी आणि सर्व आज्ञा पाळण्यामध्ये ते माहीर होते. त्यामुळे देवाच्या सर्व वचनामध्ये पारंगत असं ते होते. आणि वचन सांगतं की अलिशिबा ही वांज होती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा प्रियानो, प्रार्थना करणं, मंदिरात जाणं, आराधना करणं, देवाला धूप जाळणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, रेग्युलर चर्चला जाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, ही धार्मिकता आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही जे जीवन जगत आहोत ह्या जीवनामध्ये दोन गोष्टीची आम्हाला गरज आहे. कुठं पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जकर्याने प्रार्थना केली की देवा मला एक मुलगा होऊ दे. जकर्याने प्रार्थना केली की माझ्या बायको अलिशिबा हिला गर्भ राहू दे. जकर्याने प्रार्थना केली की जवानीपासून देवा मी तुझ्या मंदिरामध्ये येतो आणि मी तुझ्याजवळ एवढं काहीतरी मागत आहे आणि माझ्या बायकोला एखादं तरी मूल होऊ दे. असं कुठं पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे का? कुठेही आम्हाला या गोष्टी वाचायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही.
प्रियानो, असं म्हणलंय की जकर्या जो आहे जवानीपासून म्हातारपणापर्यंत, आता तो वयोवृद्ध झालेला आहे, वैयक्तिक झाले, दोघेही म्हातारे झालेले आहेत आणि जवानीपासून म्हातारपणापर्यंत तो परमेश्वराचा याजकाचं काम करत आहे. आणि त्याच्या परिपाठाप्रमाणे ज्या वेळेला धूप जाळण्याचं काम त्याच्याकडे आलं प्रियानो, मी तुम्हाला सांगतो तो प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी धूप जाळण्यासाठी गेलेला आहे. प्रियानो, ख्रिस्ती जीवन जगत असताना फक्त धार्मिकता ही महत्वाची नाहीये. देवानं जकर्याची प्रार्थना यासाठी ऐकली की तो प्रामाणिकपणानं त्याचं काम करत होता. काय करायचं? जवानीपासून काम करतो प्रभूचं, जवानीपासून लहानपणापासून प्रभूच्या सानिध्यामध्ये वाढलो आणि इतका वर्ष झालं मी देवाच्या मंदिरामध्ये येतो जातो, माझं सगळं मी काम प्रामाणिकपणाने करतो, पण मला एकही मुलबाळ झालेला नाही, तो निराश झालेला नाही, तो हताश झालेला नाही, तो कुरकुरलेला नाही आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, चर्चला येणं, प्रार्थना करणं, आराधना करणं, साक्ष देणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ही धार्मिकता आहेत, ही धार्मिक गोष्टी आहेत. पण परमेश्वर धार्मिकतेपेक्षा आमच्या प्रामाणिकपणाकडे देव जास्त लक्ष केंद्रित करतो. आम्ही देवाशी किती प्रामाणिक आहोत बघा प्रियानो. जकर्या हा धार्मिक आहे, पण प्रामाणिकपणानं तो देवाच्या कामामध्ये त्यानं कधी खंड पाडलेला नाही. असं म्हणलेलं आहे, याजकाचं काम त्याच्याकडे आलं, धूप जाळण्याचं काम त्याच्याकडे आलं आणि इतका वैयक्तिक तो झाला होता, वयोवृद्धी झाला होता. बायबल सांगतं सर्व लोक बाहेर प्रार्थना करत होते आणि जकर्या आतमध्ये जाऊन देवाच्या धूपवेदीजवळ उभा राहिला आणि प्रामाणिकपणाने त्याने देवाची सेवा केली. आणि म्हणून त्याला देवाच्या दूताचं त्याला दर्शन झालं. देवाचा दूत त्याला म्हणला की जकर्या भिऊ नको. जकर्या भयभीत झाला होता, जवानीपासून आतापर्यंत या गोष्टी करत आलो, कधी तुम्हाला देवाचं दर्शन झालेलं नाही, पण आज मला देवाचं दर्शन झालं. तो देवदूताला बघून तो घाबरला आणि देवदूत त्याला म्हणाला की जकर्या भिऊ नको, तुझी विनंती आता मान्य करण्यात आलेली आहे. जणो, जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला देवाचा आशीर्वाद अनुभवायचे असतील, फक्त धार्मिकता ही महत्वाची नाही आहे, तर धार्मिकतेच्या बरोबर तुमचे प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा आहे. देवाच्या गौरवासाठी परमेश्वर तुमच्या धार्मिकतेकडे बघत नाही, तर देव तुमच्या प्रामाणिकपणाकडे बघतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोले येशू मसीह की जय. पुष्कळ लोक धार्मिक आहेत. आता रमजान महिना चालू आहे, मुस्लिम लोक सुद्धा उपवास आणि प्रार्थना करतात, ते सुद्धा न चुकता नमाज पठण करतात, ते सुद्धा मस्जिदमध्ये जातात. असं समजू नका मी चर्चला आलो, मी प्रार्थना करतो, मी आराधना करतो, मी मंदिरात जातो म्हणजे मी फार धार्मिक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता मला तुम्हाला मेन मुद्द्याकडे मला तुम्हाला आणायचं आहे. धार्मिकता हा भाग वेगळा आहे आणि प्रामाणिकपणा हा भाग वेगळा आहे. त्यानो देवाच्या दृष्टीने, देवाच्या नजरेमध्ये आम्ही प्रामाणिक असणं फार महत्वाचं आहे. बघा, चर्च मेंबर प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय वचन 1, 2 आणि 3 आपण वाचूया. प्रेषित अध्याय 5 वचन 1, 2 आणि 3. हनन्या आणि सफीरा. सर्व म्हणून हनन्या, सफीरा, हनन्या, सफीरा हे दोघं पती पत्नी आहेत. प्रेज द लॉर्ड. हनन्या आणि सफीरा हे पती पत्नी आहेत. एक चर्च मेंबर आहे, हे धार्मिक आहेत, हे प्रार्थनेला जाणारे व्यक्ती आहेत, चर्च मध्ये याचा सहभाग आहे, मंडळीमध्ये याचा सहभाग आहे आणि पास्टर पेत्र याच्या मंडळीचे ते सभासद आहेत. प्रेज द लॉर्ड. आता बघा, आम्ही पण सभासद आहोत. आता ही धार्मिकतेचं जीवन जगत आहे. वाचा पुढे. हनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्यांनी आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषिताच्या चरणापाशी ठेवला. तर पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस? तू
तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. प्रेज द लॉर्ड. तू कोणाशी लबाडी केलेली आहेस? देवाशी लबाडी केली. आपल्याला आम्ही बऱ्याच वेळा आम्ही धार्मिकतेपणात आम्ही आव्हानतो. आम्हाला असं वाटतं आम्ही खूप धार्मिक आहे. हनन्या आणि सफीराला पण असं वाटतं आम्ही धार्मिक आहे. पण त्यांनी देवाच्या आत्म्याच्या विरोधात तिने काय केली? लबाडी केली. ते प्रामाणिक नव्हते. प्रेज द लॉर्ड. हनन्याला विचारलं, का रे बाबा जमीन एवढ्याला विकलीस का तू? हनन्या म्हणाला, हो ती विकली तो पण तुझीच होती आणि विकण्याच्या अगोदर पण ती तुझीच होती. पण पवित्र आत्म्याशी लबाडी करण्यात तू आपल्या मनात का म्हणलास? का शैतानाने तुझं मन भरवलं? त्यानं बायबल सांगतं हे शब्द ऐकतात हनन्याने खाली कोण आपल्या प्राण सोडला. प्रेज लॉर्ड. हनन्या मरून गेलेला आहे. काही थोड्या वेळानं त्याची बायको सफीरा पण आलेली आहे आणि सफीराला देवाचा सेवक पास्टर पेत्र याने विचारलं, का ग बाई जमीन एवढ्याने विकली का? ती पण म्हणाली, होय तुम्ही दोघांनी संगनमत केली. बघ ज्याने तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय अजून दाराचे आहेत ते तुला पण येऊन पुरतील. प्रेज द लॉर्ड. तुला पण घेऊन जातील, तुला पुरतील. बायबल सांगतं तिने पण त्या ठिकाणी पडून आपला प्राण सोडलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ती सुद्धा प्रियानो मरून गेलेली आहे. प्रियानो आज मी तुम्हाला सांगतो धार्मिकतेपेक्षा आमचा प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. परमेश्वराला त्यांचा पैसा नको होता. त्यांनी पैसा दिला नाही म्हणून ते मेले अशाचा भाग नाही आहे. प्रियानो त्यांनी देवाशी लबाडी केली. ते धार्मिक होते पण ते प्रामाणिक नव्हते. कारण आज मला तुम्हाला सांगू द्या आमच्या पैशाच्या बाबतीत आमचा दान आणि आमचा दशांशच्या बाबतीत आम्ही खूप प्रामाणिक असायला पाहिजे. अनेक वेळा मी अनेक लोकांना बघितलेलं आहे. चर्चला जातात, प्रार्थना करतात, हालेलुया स्तुती करेंगे, प्रभू येशू की स्तुती करेंगे, खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली. आम्ही सगळं काय करतो? नाचतो, गातो, गाणं म्हणतो, हात उंचावतो, टाळ्या वाजवतो, जे आम्हाला करतात ही धार्मिकता आहे. लोकांना आम्ही दाखवतो आम्ही खूप धार्मिक आहोत. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या नजरात आम्ही प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. हनन्या आणि सफीरा प्रियानो हे धार्मिक जीवन जगत होते पण ते प्रामाणिक नव्हते. देव आम्हाला म्हणतो तुम्ही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आम्हाला म्हणतो तुम्ही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही. एक देवाची आणि एक पैशाची तुम्ही चाकरी करू शकत नाही आहे. त्यानं आमच्या पैशाच्या बाबतीत आम्ही देवासमोर प्रामाणिक असायला पाहिजे. एक वचन आम्ही वाचूया. मलाकी 3 अध्याय आणि 10 वचन. मलाकीचं पुस्तक 3 अध्याय आणि 10 वचन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरामध्ये अन्न असावे म्हणून तुम्ही सर्व दशमांश माझ्या भांडारात आणून म्हणजे मी आकाशाच्या कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षवितो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो आकाश कपाटे उघडून मी तुम्हाला पूर्ण इतका जागा पूर्ण इतका आशीर्वाद तुम्हाला देतो की नाही याच विषयी तुम्ही माझी प्रचिती बघा. प्रियानो आमच्या पैशाच्या बाबतीत आम्ही खूप प्रामाणिक असायला पाहिजे. प्रामाणिक असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. न्यायाधीश देव काय म्हणतो शाबास भाऊ माझ्या विश्वासू भल्या दासा. विश्वासदास कोणाला म्हटलेला आहे? जो प्रामाणिक आहे. प्रेज द लॉर्ड. जो प्रामाणिक आहे त्याला देवाने काय केलेलं आहे? शाबासकी दिलेला आहे. देव म्हणतो शाबास माझ्या भल्या व विश्वासू दासा. विश्वासू दास कोण आहे? जो प्रामाणिक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानो धार्मिकतेचं आव्हान हे फार सोपं आहे. धार्मिकतेला देवाच्या वचनात काय म्हणलेलं बघा. धार्मिकतेला यशया 64 अध्याय. यशया 64 अध्याय आपल्याकडे आणि एक वचन वाचूया. यशया 64 5 वचन वाचा. जो आवडीने धर्माचरण करतो त्याला जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करतात त्यांना तू भेट देतोस. पहा तू आम्हावर पोचलास कारण आम्ही पापी ठरलो. या स्थितीत आम्ही बहुत काळ आहोत तर आमचा उद्धार होईल काय? ओके. आता येतो म्हणजे यशया 64 अध्याय
आणि वचन म्हणते की यशाया 64 अध्याय आणि वचन 6 होता. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत. आमची सर्व धर्मकृत्य म्हणजे आमचं धर्माचरण जे आहे, आमचं धर्मकृत्य जे आहे ते काय आहे? घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहे. घाणेरड्या वस्त्रासारखी झालेले आहेत. प्रियानो, आज मी तुम्हाला सांगतो, धार्मिकतेला जास्त व्हॅल्यू नाही आहे. धार्मिकतेचा आव कोणी आणू शकतं, तर धार्मिकतेपेक्षा माझ्या जीवनामध्ये देवाच्या गौरवासाठी माझा प्रामाणिकपणा किती आहे, मी देवाशी किती एकनिष्ठ आहोत, याकडे परमेश्वर लक्ष आमचं केंद्रित करतो माझ्या प्रियानो. आणि म्हणून जकर्याची प्रार्थना देवाने काय केली? कारण तो प्रामाणिक होता, वयोवृद्ध झाला होता, तरी सुद्धा त्याला व्यवस्थित चालता येत होतं. बायबल सांगतो दोघं उभायता वयोवृद्ध होते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा धूप जाळण्याचं काम तो प्रामाणिकपणानं करत होता. त्याने कधी टंगळ मंगळ केलेली नाही. प्रेज द लॉर्ड. वेळेत तो देवाच्या मंदिरात जात होता. हालेलुया. आणि परमेश्वराने त्याचा प्रामाणिकपणा पाहिला आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकलेली आहे. बघा माझे प्रियो, वचन सांगतं हनन्या सप्फीरा सुद्धा एक धर्माचरण करणारे लोक होते, धार्मिक होते, पण ते प्रामाणिक नव्हते. पैशाच्या बाबतीत ते प्रामाणिक नव्हते. प्रियो, आज मी तुम्हाला सांगतो, आमच्या पैशाच्या बाबतीत आम्ही खूप प्रामाणिक असायला पाहिजे. देवासमोर आम्ही प्रामाणिक आपलं जीवन जगायला पाहिजे. म्हणून प्रभू म्हणतो की हे लोक, मलाकीच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो, त्या ठिकाणी असं म्हणलं की लोक देवाला म्हणतो की तुम्ही आम्हाला ठकवलं. आम्ही कशानं तुला ठकवलं? दशमांश आणि अर्पणे या संबंधात तुम्ही आम्हाला ठकवलेलं आहे. कारण मलाकीच्या पुस्तकामध्ये असं म्हणलं की देव म्हणतो सर्व दशमांश आणून तुम्ही काय करा, माझ्या भांडारामध्ये ठेवा. आणि मग बघा, आकाश कपाटी उघडून मी तुम्हाला पुरवतो की नाही, त्याविषयी तुम्ही माझी प्रचिती बघा. परमेश्वर म्हणतो माझा अनुभव तरी घेऊन बघा मी किती प्रामाणिक आहे. परमेश्वर नेहमी मनुष्याबरोबर प्रामाणिक राहतो. देव आपला प्रामाणिकपणा मनुष्याला दाखवतो, पण आम्ही फक्त धार्मिकतेचा आव आणतो, आम्ही प्रामाणिक जीवन जगत नाही आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो आम्ही प्रामाणिक असावं. देवाची इच्छा आहे की आम्ही फक्त धार्मिक नसावं, तर आम्ही प्रामाणिक असावं. कारण बघा पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं. मत्तेय शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 24 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगायचं? मत्तेय शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 24 वचन. कोणीही दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करेल. एकाचा तो द्वेष करेल आणि दुसऱ्यावर तो प्रीती करेल. अथवा एकाची तो निष्ठेने वागेल आणि दुसऱ्याला तो तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. तुम्ही पैशाची आणि देवाची चाकरी करू शकत नाही. प्रियानो, एक तर तुम्ही पैशाला जवळ करणार किंवा एक तर तुम्ही देवाला जवळ करणार. देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या नजरात आम्ही प्रामाणिक असावं. आम्ही फक्त धार्मिक नसावं, तर आम्ही प्रामाणिक असावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही काय ते गोरगरिबांना मदत केलं, ही धार्मिकता आहे. आम्ही एखाद्यावर दया केली, ही धार्मिकता आहे. प्रेज द लॉर्ड. देव आमचा प्रामाणिकपणा बघतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव प्रामाणिक आहे आणि देवाची इच्छा की आम्ही पण प्रामाणिक असावं. प्रेज द लॉर्ड. बघा माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की धार्मिकतेमध्ये फक्त जगणं आणि प्रामाणिक जगणं हे जमीन आसमानचा फरक आहे. बघा देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही सगळ्यांना माहिती आहे नामान कोळीची गोष्ट. नामान कोळी जेव्हा त्याचं कोल परमेश्वरानं बरं केलं, अलिशा देवाच्या सेवकाद्वारे त्याचं कोल काय झालेलं आहे? बरं झालेलं आहे. आणि जेव्हा त्याचं कोल बरं झालं आणि नामानाने खूप मोठा नजराला त्याला घेऊन आला होता आणि घोड्याला तशी नामान आला होता आणि त्याला नजराला घेऊन आला होता आणि त्याने पोशाख आणले होते, 16 रुपये त्याला देण्यासाठी आणलं होतं, पण अलिशाने काही घेतलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अलिशाने त्यातलं काही घेतलेलं नाही आहे. पण ज्यावेळेला अलिशाने ते घेतलेलं नाही आहे, ते कोणी पाहिलं? गेहजीने पाहिलं.
गेईजी म्हणला या देवाच्या माणसानं काहीच घेतला नाही. आता मी काय करतो, मी त्याच्या मागून पळत पळत जातो आणि जाऊन त्याला सांगतो. वचन दुसरे राजे आता 5वा अध्याय 20 ते 27 वचन. दुसरे राजे याचा 5वा अध्याय वचन 20 ते 27. इकडे देवाचा माणूस अलिशा त्याचा चाकर गेहजी याने विचार केला की अरामी नामानाने आणलेल्या नजराला माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली. हा, परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्या मागून धावत देवाला मिळून सांगतो पास्टर. हा, याला म्हणा शपथ. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी त्याच्या मागून जातो, त्याच्यापासून काहीतरी घेतो. काहीतरी घेतोच. मग गेहजी नामानाच्या मागून गेला. गेईजी नामानाच्या मागून गेला. आपल्या मागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले. तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्याला सामोरे जाऊन विचारले, सर्व काही ठीक आहे ना? गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे. माझ्या धन्याने आपणास असे सांगायला पाठवले आहे की एफ्राईमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्टांचे 2 शिष्य माझ्या इथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. नामान म्हणाला, कृपा करून 2 किक्कार घे. त्याने आग्रह करून 2 किक्कार चांदीच्या 2 थैल्या बांधून 2 पोशाखांसह आपल्या 2 सेवकांच्या खांद्यावर ठेवल्या. हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चालले. हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चाललो होतो, त्याच्या मागे चालत होता. प्रेज द लॉर्ड. आला आला लपत लपत चालत होता, तो कोण आपल्याला बघू नये म्हणून. हालेलुया. आणि मग त्या थैल्या त्याने घरात ठेवल्या आणि तो पुढे गेला. देवाच्या सेवकाने त्याला विचारलं, रे बाबा तू कुठे गेला दास? अलिशाने गेईजीला विचारतो, कुठे? आपला दास कुठेही गेला नाही. आपला दास इथंच होता. कुठं होता? म्हणा इथंच होता. प्रेज द लॉर्ड. काय सांगायला पाठवलं त्याला? पळत गेला आणि जाऊन सांगितला, आत्ता एफ्राईमाच्या डोंगरातून 2 सेवक आता आमच्याकडे आलेले आहेत. बायबल कॉलेजसाठी आमच्याकडे त्यात आलेले आहेत. स्टडी करायला आमच्याकडे आलेले आहेत. त्यांच्यासाठी 2 पोशाख आणि 1 किक्कार चांदी द्या. तो मला 1 किक्कार काय 2 किक्कार घेऊन जा. लाबारिक. प्रेज द लॉर्ड. तो धार्मिक होता पण तो प्रामाणिक नव्हता. त्याला तो प्रामाणिक नसल्या कारणानं त्याच्यावर शाप आला. तुम्ही चर्चला जावा, प्रार्थना करा, आराधना करा, प्रेज द लॉर्ड, गाणी गा, टाळ्या वाजवा, नाचा गा, सगळं करा, ही धार्मिकता आहे. पण जर प्रामाणिक नसणार तर आम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. असं म्हणलेलं आहे की त्याला नामाने मी त्याला काय केलेलं आहे? नामानाच्या जर त्या अलिशाने त्याला काय केलं? नामानाकडे तो जो नजराना तो घेऊन आला, 2 किक्कार चांदी तो घेऊन आला, 2 पोशाख घेऊन आला, त्याने घरामध्ये ठेवलं. तो म्हणला आपला दास कुठेही गेला नव्हता, आपला दास इथंच होता. आणि मग तो म्हणाला की आता ही घेण्याचा समय आहे का? तर तुला व तुझ्या घराला तुझ्या संततीला काय होईल? नामानाचं जे कोळ आहे तुझ्या संततीला उभं त्याला लागून राहील. प्रेज द लॉर्ड. आणि तो लगेच कोळी झाला. प्रेज द लॉर्ड. गेहजी कोळी झाला. त्यावरती शाप आला, अमरण तो कोळी झाला. बायबल सांगतो त्याची कबर पण सेपरेट पूर्ण झालं, मरूपर्यंत त्याचा कोळ बरा झालेला नाही. त्यानं तो प्रामाणिक नव्हता आणि म्हणून त्याच्या जीवनावरती शाप आला. आज माझं उत्तेजन आहे, आम्ही होईल तितका आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. जिथं मी काम करतो तिथं मी प्रामाणिक असायला पाहिजे, टंगळ मंगळ नाही. जिथं देवाने मला ठेवलेला आहे त्या भागामध्ये मी प्रामाणिक असायला पाहिजे. जो पैसा मला परमेश्वर देतो त्या पैशाच्या बाबतीत मी प्रामाणिक असायला पाहिजे. जो उपवास प्रार्थना मी करतो त्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये मी प्रामाणिक असायला पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो, अलिशा हा देवाचा इतका महान सेवक आहे ज्यानं प्रार्थना केली, नामानाचं कोळ बरं झालेलं आहे. माझ्या प्रियानं तुम्हाला सांगू द्या, जेव्हा अलिशाला देवाचा अनॉइंटिंग, देवाचा अभिषेक त्याला मिळाला आणि तो अभिषेक घेऊन चालत येत होता. बायबल सांगतं तो चालत तर काही तरुण मुलं आली आणि अलिशा हा जो टकला होता, प्रेज द लॉर्ड, आणि त्याला हे टकल्या म्हणून पोरांनी चिडवलं. बायबल सांगतं की जंगलातल्या वनांत काही हसवाला आले आणि त्या तरुण मुलांना फाडून टाकलं. प्रेज द लॉर्ड. इतका अभिषेक. मला तुम्हाला सांगू द्या, अलिशा मेल्यानंतर ज्या कबरेमध्ये त्याला पुरलं होतं तिथे एक मळ लोकांनी घेऊन गेलं आणि त्या मळ्याला अलिशाच्या अस्त्यांचा, हाडांचा स्पर्श झाला आणि ती मेलेला मळ उठून बसलं, त्यामध्ये जीवन आलं, तो जिवंत झाला. इतका अभिषेक असणारा व्यक्ती. पण हा अनंतिक जे त्याला मिळाला होता, कोणाकडे मिळाला होता? त्याला एलियाकडून. प्रेज द लॉर्ड. एलियाकडून अलिशाला अभिषेक मिळाला. पण अलिशावरचा अभिषेक गेहजीवर जायला पाहिजे होता, गेहजीला ते प्राप्त व्हायला पाहिजे होतं.
पण गेहजीला तो अभिषेक, ते अनॉइंटिंग, ते सामर्थ्य अलिशाच्या द्वारे गेहजीला मिळालेलं नाही आहे. का मिळालं नाही? कारण गेहजी प्रामाणिक नव्हता. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आम्ही फक्त धार्मिक असलो तर आम्हाला अभिषेक मिळणार नाही. फक्त आम्ही धार्मिकता आणत असो म्हणून वचन सांगते की आमची धार्मिकता काय आहे? घाललेल्या वस्त्राप्रमाणे आहे. प्रेज द लॉर्ड. आता उपवासाचे दिवस चालू आहेत. पुष्कळ धडा ख्रिश्चन लोक ज्यांना कधी चर्च माहित नाही असे लोक सुद्धा चर्च मध्ये येऊन बसतात. आता उपवास चालू आहे आणि ते धार्मिक दाखवतात. आम्ही प्रार्थनेला आलो, गळ्यामध्ये क्रॉस घालून येतात. काही लोक असं काय बायबल मारून येतात. काय लोक चर्चला येतात आणि बसतात, प्रार्थना करतात, पण बाहेर गेल्यावर जैसे थे. प्रेज द लॉर्ड. ही धार्मिकता परमेश्वराला नको आहे. तर देव परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपली उन्नती प्रगती जर आम्हाला बघायची असेल तर धार्मिकतेबरोबर आमचा प्रामाणिकपणा सुद्धा आम्हाला जपण्याची गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा आम्ही पवित्र शास्त्रामध्ये अनेकांचं जीवन आम्ही वाचतो आणि आम्ही त्या जीवनाला पकडून आम्ही प्रार्थना करतो. किती लोकांना असं वाटतं की देवाने माझी प्रार्थना ऐकावी. प्रेज द लॉर्ड. देवाने आमची प्रार्थना ऐकली पाहिजे. देवाने आमच्या प्रार्थना आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर देवाने जर माझी प्रार्थना ऐकावी जर माझी अशी इच्छा असेल, आम्ही फक्त धार्मिकच नाही तर आम्ही प्रामाणिक सुद्धा राहायला शिकलो पाहिजे. जो व्यक्ती प्रामाणिक नाही आहे देव त्याची प्रार्थना ऐकत नाही. मग कितीही गाणी गावा, कितीही गिटार वाजवा, कितीही ड्रम सेट वाजवा, किती पण नाचा, काही पण करा, देव प्रार्थना ऐकणार नाही. एक वचन वाचूया. दुसरे राजे याचा 20वा अध्याय वचन 1 ते 6. दुसरे राजे याचा 20वा अध्याय वचन 1 ते 6. हिजकियाचे दुखणे. त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरायला टेकला. तेव्हा आमोनाचा पुत्र यशाया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाह कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे. याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो. प्रेज द लॉर्ड. हिजकिया हा एक देवाचा सेवक आहे. त्यानंतर हिजकियाची जी कारकिर्दी जर तुम्ही बघितली तर त्याने बंद पडलेले देवाच्या आराधना त्याला स्टार्ट केलेले आहे, चालू केलेले आहे. मंदिर जे पडलेलं आहे, डागडुजी ते जे केलेलं आहे, धूळ खात पडलेला आहे, सगळं त्याला स्वच्छता केलेलं आहे. देवाचे सेवक इकडे तिकडे जे इसकटलेले आहेत त्या सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. सगळ्यांना एकत्र आलेलं आहे. देवाच्या आराधना त्याने चालू केलं. दान अर्पण दशांश मंदिरामध्ये चालू केलेलं आहे. देव असं काही गोष्टी बघत नाही. देव अशाच काही प्रार्थना ऐकत नाही. आणि ह्या जो देवाचा जो सेवक आहे त्याला गुडघ्याचा आजार झालेला आहे आणि बायबल सांगतं तो झोपून आहे आणि त्याला भिंतीकडे तोंड फिरवून यशाया देवाचा सेवक संदेश आला म्हणा, हे हिजकिया, तो आता मरणार, तो आता जगणार नाही, आपल्या घराची निर्वाह कर. आता वर्णच आदेश आलेला आहे मरायचा, तर त्याला ऑप्शन काय आहे? मग बायबल सांगतं त्यानं आपलं तोंड भिंतीकडे फिरवलं आणि त्यानं देवाजवळ रोज प्रार्थना केली. तो काय म्हणला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सात्विक आणि सरळतेने वागलो, याची तू काय कर, आठवण कर. देव आठवण करतो आमचा प्रामाणिकपणा. देव आठवण करतो आम्ही केलेला श्रम. म्हणून पहिले कोरिन्थीकर पत्राच्या 15वा अध्याय 8व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो, माझ्या प्रिय बंधूंनो, ख्रिस्तामध्ये तुम्ही केलेला तुमचा कोणताही श्रम कधीही व्यर्थ जाणार नाही. परमेश्वर जाणीव ठेवतो आम्ही केलेल्या प्रत्येक कामाची. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून असं म्हणलंय, हिजकियाने भिंतीकडे तोंड करून प्रार्थना केली. काय म्हणाला तो? मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विकतेने वागलो, याची आठवण कर. आणि मग तुझ्या दृष्टीने जे नीट तेच मी केलेलं आहे, प्रामाणिकपणाने मी माझं जीवन जगलेलं आहे. हालेलुया. जे तुझ्या दृष्टीने नीट आहे देवा तेच मी केलेलं आहे. आणि मग बायबल सांगतं, गावाच्या चौकामध्ये यशाया संदेशा जाऊन पोहोचतो न पोहोचतो, त्याला देवाचा संदेश जाऊन देव म्हणतो त्याला, जा, माझ्या लोकांचा जो नायक सेनापती, माझ्या लोकांचा जो नायक आहे, सेनापती जो आहे, त्याला जाऊन हिजकियाला तू काय कर, माझा संदेश सांग. परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकियाला सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहे,
तुझे अश्रू मी पाहिलेले आहेत. मी तुला बरे करतो. मी तुला काय करतो? मी तुला बरे करतो आणि तुझं आयुष्य तू आजपासून हा. तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. हा मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. प्रेज द लॉर्ड. 15 वर्ष तुझं आयुष्य काय करतो? वाढवतो. प्रियानो, ही प्रार्थना ऐकण्यापाठीमागं देवाचा उद्देश होता. देवानं पाहिलं त्याचा प्रामाणिकपणा, त्यानं केलेलं श्रम, त्यानं केलेलं कष्ट. देवानं ही गोष्ट बघितली नाही तू चर्चमध्ये किती चांगलं गाणं म्हणतो, तू किती चांगलं वाजवतो, तू किती चांगला डान्स करतो. देवानं ही गोष्ट बघितली नाही, देवानं त्याचा प्रामाणिकपणा बघितला. असे काही लोक आहेत माझे प्रियानो, ज्यांना चर्चला यायला सुद्धा वेळ नाही, पण ते देवाशी खूप प्रामाणिक आहेत. प्रेज द लॉर्ड. जे लंडन इंग्लंडमध्ये आहेत किंवा अरब राष्ट्रामध्ये जे आहेत, ज्यांना प्रार्थना जायला कुठं मंदिर नाही आहे, असे लोक सुद्धा खूप आपल्या पैशाच्या बाबतीत प्रामाणिक आहेत. ते बोलतात, पास्टर, जो आमचा दशमांश आहे त्याला आम्ही हात लावत नाही, आम्ही प्रामाणिकपणा तो काढतो, पण देवाच्या भांडारामध्ये आम्ही पाठवून देतो. हालेलुया. प्रामाणिकपणा परमेश्वर बघत असतो. आणि म्हणून त्यानं जर माझी प्रार्थना देवानं ऐकावी, माझ्या प्रार्थनेत देवानं उत्तर द्यावं. गेले वर्षभर मी प्रार्थना करताय, 5 वर्षाला मी प्रार्थना करताय, 10 वर्षाला मी प्रार्थना करताय, एवढं वर्ष मी प्रार्थना करताय, पण माझ्या प्रार्थनेत मला अजून उत्तर मिळत नाही. त्याचं कारण असं आहे माझ्या प्रियानो, कुठंतरी माझ्यामध्ये अप्रामाणिकपणा निर्माण झालेला आहे, ज्यामुळे परमेश्वर माझा ऐकत नाही, माझ्या प्रार्थनेत ते मला उत्तर देत नाही. प्रियानो, आज मी तुम्हाला उत्तेजन देतो. हिचक्याने प्रार्थना केली, देवाने ती प्रार्थना ऐकली, कारण हिचक्या हा प्रामाणिक व्यक्ती होता. दानियेलच्या पुस्तकामध्ये जसं मी वाचतो, दानियेल पुस्तकाचा 3रा अध्याय आणि 16 ते 18 वचनामध्ये जसं मी बघतो, तप्त अग्नीची भट्टी त्या ठिकाणी माझ्या प्रियानो नबुकदनेस्कर राजाने फरमान काढलं, जो कोणी आपल्या सुवर्ण मूर्तीला साष्टांग दंडवत घालणार नाही, तर त्या व्यक्तीला उचलून तर काय केलं जाईल? तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं जाईल. प्रियानो, बायबल सांगतं की अख्ख्या सगळ्या देशामध्ये लोकांनी साष्टांग दंडवत त्या मूर्तीला घातलेला आहे, पण असे 3 लोक होते ज्याने त्या मूर्तीला साष्टांग दंडवत घातला नाही. शद्रक, मेशक आणि अबेदनेगो. ज्यावेळेला ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली की हे राजा चिरंजीव असं बघा, ज्या लोकांना तुम्ही राजप्रांगणावरती नेमलेला आहात, ते लोक तुमच्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालत नाहीत, ते तुमच्या आज्ञेला मान देत नाहीत. ज्यावेळेला ही गोष्ट नबुकदनेस्कर राजापर्यंत पोहोचली, त्याची मुद्रा पालटली. बायबल सांगतं त्याला राग आला, त्याला क्रोध आला, आणि त्याला नबुकदनेस्कर राजाने काय केलं? शद्रक, मेशक आणि अबेदनेगोला विचारलं, अरे शद्रका, अरे मेशक आणि अरे अबेदनेगो, मी काय ऐकत आहे की तुम्ही माझ्या आज्ञेचं उल्लंघन करत आहात? बायबल सांगतं त्याने काय म्हटले बघा, दानियेल 3रा अध्याय आणि वचन 16 ते 18. दानियेल 3रा अध्याय वचन 16 ते 18. दानियेल 3 16 ते 18. शद्रक, मेशक व अबेदनेगो यांनी राजाला उत्तर दिले की, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांनी राजाचे उत्तर दिले, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हाला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो, तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडण्यासाठी समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडविल. ते कसेही असो, पण महाराज, पण ही गोष्ट तुम्ही आपण पक्क समजा की आम्ही आपल्या देवतांची उपासना करणार नहीं. प्रेज द लॉर्ड. चर्च को भी आने का, उधर भी जाने का. प्रेज द लॉर्ड. काय होते मग पास्टर? धार्मिक तर आहोत पण प्रामाणिक नाही. शद्रक, मेशक आणि अबेदनेगो हे देवाशी एकनिष्ठ होते, हे देवाशी प्रामाणिक होते, हे देवासाठी मरायला तयार झाले. ते म्हणले काही पण असू दे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आमच्या तुमच्या देवताची आम्ही उपासना करणार नाही, त्यांना दंडवत पण आम्ही घालणार नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो देव आम्हाला तुमच्या हातातून सोडण्यासाठी समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. जणू देवाने उगत त्याला अग्नीच्या भट्टीतून बाहेर काढलं नाही असं म्हणलेलं आहे. रात्रभर नबुकदनेस्कर राजाला झोप लागली नाही, रात्रभर तो इकडे जाये त्याला समजत जातं असे काही लोक असतील, असं मारायला कसं तयार झाले. बायबल सांगतं शद्रक, मेशक आणि अबेदनेगोंना तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये जे फेकायला गेले होते, जे टाकायला गेले होते, ते ज्वालाने होरपळून मेले.
वचन सांगतं, पहाट होतास नबुकदनेस्कर राजा गेला म्हणला, अहो दानियेला, अहो शद्रका, अहो मेशका, देवाच्या महान सेवकानो. वचन सांगतं, ते म्हणले, महाराज चिरंजीव असा. अग्नीच्या भट्टीमध्ये किती लोक टाकले? मला 3, शद्रक, मेशक आणि अबेदnego. पण ज्या वेळेला नबुकदनेस्कर राजा त्या ठिकाणी गेला, त्याला किती दिसले? आणि चौथ्याचं जे रूप होतं ते देवपुत्रासारखं होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही देवाशी आम्ही प्रामाणिक राहतो, देव आमच्या भट्टी सुद्धा आम्हाला वाचवतो. देव आमचं संरक्षण करतो. देव आमच्या प्रार्थना ऐकतो. मनी नाही भावानी देवा मला पाव संपली वरकी खाऊन झोप बघता माझ्या वरती खाऊन तुझं. नुसता धार्मिक आहे पण प्रामाणिक. वर्षानुवर्ष देशात थेट परत होते का? प्रामाणिक आहे. वर्षानुवर्ष आध्यात्मिक जीवनामध्ये तिथंच आहे का? प्रामाणिक. आज मी तुम्हाला सांगतो, जर तप्त आम्हीच्या भट्टीतून बाहेर पडण्याचा जर अनुभव जर तुम्हाला घेत असेल, शत्रूकडनं संरक्षण झालं जर अनुभव जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर अनुभव असेल, तर देवाशी आम्ही प्रामाणिक राहूया. धार्मिक तर आम्ही आहोत पण प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून सिंहाच्या गोळीमध्ये सुद्धा दानियेला टाकायचं ठरलं. प्रेज द लॉर्ड. लोक काय करतात ना, कुरगुडी करतात. यांना यांच्यासंग कसा वाद घालायचा, कुठलं यांच्यासंग कारण काढायचं. नबुकदनेस्कर राजाच्या वेळेमध्ये दानियेलाच्या बाबतीत लोकांनी प्लॅन केला. ह्याच्या देवाच्या बाबतीत आपल्याला काही करता येईल, ते कुठं सापडत होतं नाही. प्रेज द लॉर्ड. तिने प्लॅन केला देवाच्या बाबतीत. आपल्याशिवाय कोणी कुठल्याही मूर्तीची अथवा देवताची आराधना कोणी करायची नाही, प्रार्थना करायची नाही. त्यांनी असं प्लॅन केला. आणि बायबल सांगतं त्यावेळेला ही गोष्ट कोणापर्यंत गेली? दानियेलापर्यंत गेली. आणि नबुकदनेस्कर राजांनी मेदी आणि पारशी त्या नियमाप्रमाणे त्यांनी मुद्रा केली, शिक्का मारला, सही केली. ज्यावेळेला ही गोष्ट दानियेलापर्यंत पोहोचली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर, प्रार्थना करणारे लोकांनी लय मारा लागले. असं ते मनात आहे देव आपल्या. देव कुठं आहे? मनात आहे. प्रेज द लॉर्ड. अहो या सिस्टरच्या अहो नाही हो, चर्चला येणाऱ्या लोकांनी लय राहावं लागलं. काय प्रामाणिकपणा आमचा देवाशी, किती एकनिष्ठ आम्ही आहोत परमेश्वराबरोबर. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला ही गोष्ट दानियेला समजली, नबुकदनेस्कर राजाने फरमानावरती सही केलेली आहे, मुद्रा केलेली आहे, शिक्का मोर्तब केलेला आहे. त्यावेळेला नबुकदनेस्कर राजाने ज्यावेळेस ही गोष्ट केली, ही गोष्ट जेव्हा दानियेलापर्यंत पोहोचली, दानियेलानं काय केलं? 6वा अध्याय दानियल 6:10. 6वा अध्याय 10 वचन. या फरमानावर सही झाली असे दानियेलाने ऐकले. तेव्हा तो आपल्या घरी गेला. दार लावून लपून बसला. आता बाहेर पडायचं नाही बाबा, आपण आता अजिबात नको बाहेर पडायला. मारतील आपल्याला, काय खरं नाही. आता आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे होत्या. त्या उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्य क्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. प्रेज द लॉर्ड. देवाशी प्रामाणिक आहे. कोणी बोललं म्हणून प्रार्थना बंद नाही, कोणी बोललं म्हणून चर्चला जाणं बंद नाही, कोणीतरी टोमणं मारलं म्हणून आम्ही देवाला सोडला असला भाग नाही. प्रेज द लॉर्ड. जिएंगे मरेंगे यीशु के लिए. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तीनदा गुडघे टेकून त्याने प्रार्थना केली. आणि मग ही गोष्ट लोकांनी लपून बघितलं. अरे दानियल प्रार्थना करतो, आपल्या देवाची प्रार्थना करतो. दानियेला उचललं, सिंहाच्या गोळ्यामध्ये नेऊन टाकलं. बायबल सांगतं रात्रभर दिवसभर सिंह त्याला मॉलिश करत राहिले, पण त्याला काही करू शकले नाही. देवाने सिंहाची तोंड बंद केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेला आम्ही देवाशी प्रामाणिक राहतो, देव आपल्या शत्रू तोंड बंद करतो. प्रेज द लॉर्ड. देव कुठल्याही हत्यारात करू देत नाही. हा अनुभव घेण्यासाठी आम्ही धार्मिक नसून तर आम्ही प्रामाणिक सुद्धा असायला शिकलं पाहिजे. बघा बायबल सांगतं की यहोशुवाने देवाजवळ प्रार्थना केली. आणि तो सूर्याला म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, आणि हे चंद्रा तो आयरोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. बायबल सांगतं सूर्य थांबला. अख्खा दिवसभर सूर्य थांबला.
आणि चंद्र तुझा स्थिर झाला, रात्र झाली नाही, शत्रूचं पूर्ण उसरून फिरूपर्यंत देव परमेश्वर इस्रायलाच्या बाजूनं लढत होता. आजपर्यंत प्यानो हिस्ट्रीमध्ये असं कधी घडलेलं नाही, दिवसभर सूर्य एका ठिकाणी थांबला. हालेलुया. प्यानो देवांतर आमच्या प्रार्थना ऐकायच्या असतील तर आम्ही देवाशी प्रामाणिक व्हायला आम्ही शिकलं पाहिजे. बघा, ज्या वेळेला बायबल सांगतं की मोशे देवाचा सेवक त्याने ज्यावेळेला कनान देशाची माहिती काढण्यासाठी हेर म्हणून त्याने लोकांना पाठवलं आणि त्यामध्ये कालेब सुद्धा होता. बाकीचे लोक पळत पळत म्हणले, काय तिथली लोक लय धिप्पाड आहेत, काय तिथलं खाणं पिणं लय डेंजर आहे, आपण काय तिथे टिकू शकणार नाही. त्यांना बघून भीती वाटली. बाकीच्या लोकांनी आणि खबर काढलं, लोकांच्या काळजाचं पाणी केलं. पण कालेब म्हणतो, मी मात्र गेलो, मी पक्की खबर काढून आणलो. कशी खबर काढून आणलो? प्रामाणिकपणानं. प्रेज द लॉर्ड. मी प्रामाणिकपणानं मी पक्की खबर काढून आणलो. आणि देवाच्या सेवकाला मोशेला मी सांगितलं, आपले लोक किती पण असू द्यात, आपला देव आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला कनान देश त्या ठिकाणी न्या. आज मी तुम्हाला सांगतो, ज्याला देवाशी प्रामाणिक राहणार आहे, आम्ही धार्मिकतेमध्ये चालतो, पण प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. त्याचं मी प्रामाणिक देवाबरोबर राहणार प्यानो, आम्हाला सार्वकालिक जीवन परमेश्वर देणार आहे, आम्हाला सुख लोकांमध्ये परमेश्वर घेणार आहे. आणि म्हणून प्यानो आज माझं उत्तेजन आहे, जर देवाने माझ्या प्रार्थना ऐकाव्या तर मला वाटतं तर आम्ही प्रामाणिकपणानं जीवन जगणं फार गरजेचं आहे. बघा, एलियाने प्रार्थना केली, 3.5 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही, कारण तो प्रामाणिक व्यक्ती होता. आणि प्रामाणिक व्यक्ती देव काय करतो? प्रार्थना ऐकतो. आणि जेव्हा त्याने प्रार्थना केली आणि पुन्हा पाऊस पडलेला आहे. पौल आणि सीला हे बंदिवासामध्ये होते, प्रभूसाठी ती मराला तयार झाले, देवासाठी मराला ते तयार झाले. बायबल सांगतं त्यांनी प्रार्थना केली, त्यांचे साखळदंड तुटलेले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही आमच्या पैशाच्या बाबतीत, आमच्या कामाच्या बाबतीत, आमच्या धार्मिकतेच्या बाबतीत आम्ही देवाशी प्रामाणिक राहाव्या. निश्चित परमेश्वर त्याचं प्रतिफळ आम्हाला दिल्याशिवाय जाणार नाही. आम्ही सर्व डोळे बंद करू, आपल्या मानाखाली लाव्या आणि आजच्या वर्तनासाठी परमेश्वराचा आपण आभार मानूया. पिता परमेश्वर देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा मनापासून आभार मानतो, उपकार आणि स्तुती करतो माझ्या देवा, कारण तू महान देव आहेस, तुझी दया सनातन आहे बाप्पा. देव बापा, आम्ही फक्त धार्मिकता नसून तर आम्ही प्रामाणिक असावं, म्हणून आम्हाला प्रत्येकाला साहाय्य आणि मदत. होय बाप्पा, आम्ही चुकतो आमच्या दान आणि दशांच्या बाबतीत, आमच्या उपवासाच्या बाबतीत, आमच्या प्रार्थनेला येण्याच्या बाबतीत, आमच्या आराधनेच्या बाबतीत. प्रभू, आम्ही चुकतो, आम्ही फक्त धार्मिकतेचं जीवन दाखवतो, पण देव बाप्पा आम्ही प्रामाणिक असावं म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. आमचा दशमांश आम्ही प्रामाणिकपणाने द्यावा. हनन सपिराप्रमाणे बाप्पा आम्ही लबाडी करू नये आणि शापित होऊ नये, म्हणून तो आम्हावर दया कर परमेश्वर. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो बाप्पा, दानिएल, शद्रक, मेशक, अबेदnego बाप्पा, आम्ही तुझ्याशी एकनिष्ठ असावं, आम्ही जगाशी एकरूप होऊ नये, आम्ही तुझ्याशी प्रामाणिक असावं, म्हणून प्रभू तू आमच्यावर दया कर. आमच्या प्रार्थना तो ऐक परमेश्वर बाप्पा, तुझं गौरव दे. ज्या बंधू बहिणींचं वचन ऐकलं प्रभू, त्यांना आशीर्वादित कर आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्या गौरवासाठी जीवन जगण्यास त्यांना कृपा पुरव, अशी विनंती आणि प्रार्थना करतो. मान, महिमा, गौरव, आदर बाप्पा आम्ही तुला उपकार तुझी करून तुला मी उंच करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही मागतो. आमेन.